मांडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिनिधी स्वतः तिथे जाऊन स्वामींची भेट घेऊन त्यांना पाहू ना. पाठिंबा देण्यासंदर्भात काही विचार करताय? आम्ही त्याच्यावरती आता विचार करू. पण मी हे ढोंग उघडकीस आणलेलं आहे. आम्ही हे ढोंग समोर आणलाय. ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्य अतिथीचा दर्जा दिलात, ज्यांच्या पायाशी बसलात, पाय धुतलेत, त्यांच्यावरती हल्ला झालाय, ते जखमी झाले. अनेक साधू संतांवर हल्ला झालेला आहे. तिथे अनेक साधू संत अत्यवस्थ आहेत इस्पितळामध्ये. हे तर मुलायम सिंग यादव यांच्या वरची कारवाई आहे. अयोध्या आंदोलनामध्ये मुलायम सिंग यादव यांनी साधूंवरती गोळीबार केला म्हणून तुम्ही त्यांना अजून माफ केलेलं नाही. पालघरमध्ये साधू हत्याकांड घडलं, ते तुम्ही अद्याप विसरलेलं नाही. साधू हत्याकांड घडलं, ते अद्याप विसरलेलं नाहीत. पण त्या साधूंचे शंकराचार्य, सगळ्यांचे शंकराचार्य, त्यांच्यावरती हल्ला होतोय आणि तुम्ही गप्पा बसलेला. नाही, पण पुन्हा तोच प्रश्न की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या घटनेचा आणि योगी आदित्यनाथ यांचा निषेध केलेला आहे. निषेध करावाच लागेल. निषेध का करू नये? हा निषेध पंतप्रधान मोदींनी करायला पाहिजे. हा निषेध इतर सर्व शंकराचार्यांनी केला पाहिजे. हा निषेध शिंदेसारख्या त्यांच्या राजकीय भक्तांनी पण केला पाहिजे. राम मंदिर प्रकरण असेल, योगींवर वारंवार टीका असेल, यामुळे कदाचित शंकराचार्यांच्या संदर्भात असं त्यांच्या काही असेल, पण ते शंकराचार्य आहेत. आता त्या शंकराचार्यांनाच नोटीस पाठवलं, तुम्ही शंकराचार्य आहात कशावरून? जर तुम्ही शंकराचार्य नाहीत, मग त्यांना देशभरामध्ये राज्य अतिथीचा दर्जा का मिळतोय? महाराष्ट्रात दिलेला आहे ना. हे ढोंगी लोक आहेत. बोलिये. साहेब, सत्ता स्थापनेसंदर्भात महापालिका निवडणुकांनंतरच्या एकूण सगळ्या हालचालींवर प्रश्न आहेत. केडीएमसी सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनला आहे, जिथे मनसेनं शिवसेना शिंदेला त्या गटाला पाठिंबा दर्शवलाय. एक वेगळी आघाडी फॉर्म झालेली आहे. भाजपला सत्तेपासून आणि महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली गेली. शह-काटशहाचं राजकारण आहे. शह-काटशहाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. काल या विषयावर एक भूमिका मांडलेली आहे. कल्याण डोंबिवलीत जे घडलं, ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही, हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे.